बघा आज माझ्यासाठी चहा कोण बनवतंय? काही नाही, फक्त मिक्स करण्याचं काम चाललंय. पण आपल्याला भीती वाटते की अंगावर वगैरे पडलं तर. चला इथे माझी चहा बनवून तयार झालेली होती आणि चहा पिल्यानंतर मस्त असं बाल्कनीत आम्ही बसलो होतो. तुटलेल्या हेअर बेल्टचा असा काहीसा प्रकार तिने बनवला होता आणि नेक्स्ट डे सकाळी मला अचानक रिअलाइज झालं की माझे इतके केस गळत आहे, तर मी कांद्याचा रस का लावत नाहीये आणि लावायला घेतला तर तो इतका तिखट होता की माझ्या डोळ्यातूनच खूप अश्रू निघत होते. पण काय करावं, काही गोष्टी कराव्या लागतात. मस्त अंघोळ वगैरे केली, घरातली थोडी छोटी मोठी कामं आवरली आणि आता स्वयंपाक करायला आली होती. आणि दुपारी जेवल्यानंतर ना ह्या वायफायच्या वायरी आहेत ज्या माझं लपवण्याचं काम चाललं होतं, जेणेकरून दुरून कोणाला दिसायला नको. छोटा मोठा जुगाड, बाकी काही नाही. मी घातलेला कुर्ता जर तुम्हाला आवडला असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा आणि जर शॉर्ट बघत असाल तर मी प्रोडक्ट टॅग केलेला आहे. दुपारच्या भुकीचं सोल्युशन म्हणून पियाला मस्त असं ॲपल खायला दिला आणि रात्रीच्या जेवणामध्ये इथे मी मस्त असे लौकीचे पराठे बनवून घेते आणि पराठ्यांसोबत नेहमीप्रमाणे शेंगदाण्याची आणि टमाट्याची चटणी. ही बुक पियाला काही दिवसांपूर्वी घेऊन दिली होती आणि जेव्हा पण ती कलरिंग करायला काढते ना तिचा वेळ खूप छान जातो. ही बुक देखील मी टॅग केलेली आहे. चला आता मस्त जेवण करतो, व्हिडिओ संपवते. बाय.